if the work done by a body on application of a constant force is directly proportional to the distance travel by the body. हे महत्त्वाचं आहे की त्यांनी वर्क डन आणि फोर्स आणि डिस्टन्स यांचं रिलेशन दिलेलं आहे. वर्क डन, फोर्स आणि डिस्टन्स. त्याच्या अगोदर तुम्हाला हे माहीत पाहिजे की वर्क डन, फोर्स आणि डिस्टन्स यांचा संबंध काय. कुठला फॉर्म्युला माहिती आहे आपल्याला? वर्क डनचा फॉर्म्युला माहिती आहे का? वर्क डनचा फॉर्म्युला सांगा तुम्हाला माहित असणारा कोणता आहे? अरे एक फॉर्म्युला 12 जणांमध्ये एक फॉर्म्युला येऊ शकत नाही वर्क डनचा. चला वर्क डन चॅप्टर घेऊया शिकवायला. फिजिक्स स्टार्ट करूया. मेकॅनिक्स घेऊया आता. त्यांनी सांगितले वर्क डन, फोर्स आणि डिस्टन्सचं रिलेशन. पण ह्याच्या अगोदर आपल्याला थोडंसं बेसिक माहीत पाहिजे की रे. वर्क डनचा कुठला फॉर्म्युला माहिती आहे तुम्हाला? कोणाला आठवत आहे का? सर्च करू नका, गुगलकडे जाऊ नका, सवय लावू नका. डोक्यात काय नाही तर दुसरीकडे कुठेतरी बघायचे, नाही तर पेपरला लय अवघड होतं. आपण पूर्ण 2 तास आपण इकडे तिकडेच बघत बसतो, कुठं मिळतंय का काय. सवय लावू नका, कुठे बघण्याचा प्रयत्न करू नका. डोक्यात काय आहे का बघा. वर्क डनचा फॉर्म्युला फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट एफ इंटू एस घेतला होता. आणि त्याच टॉपिकमध्ये फिजिक्समधल्या आपण हे पण पाहिलं होतं वर्क डन 0 कधी असतं. इथे त्यांनी आणि इथे सांगितलंय की कॉन्स्टंट फोर्स जर कॉन्स्टंट आहे तर मग वर्क डन आणि डिस्प्लेसमेंट यांचं रिलेशन कसं येणार? तर वर्क डन इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू डिस्प्लेसमेंट. तेच त्यांनी दिलेलं आहे. वर्क डन बाय अ बॉडी ऑन अप्लिकेशन ऑफ अ कॉन्स्टंट फोर्स कॉन्स्टंट असताना वर्क डन काय आहे तर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द डिस्टन्स ट्रॅव्हल बाय द बॉडी. डिस्प्लेसमेंट म्हणजे आपण स्केलर क्वांटिटी डिस्टन्स घेऊया. वर्क डन कुणाला डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे का? डिस्टन्सला. हे त्यांनी सांगायची गरज नव्हती, पण तुम्हाला आपला मॅथ्स चाललाय, फिजिक्स चाललेला नाही आहे, त्यामुळं मग क्वेश्चनमध्ये सांगितलं की वर्क डन आणि डिस्प्लेसमेंट डिस्टन्सचं रिलेशन काय आहे. पण या ठिकाणी आपल्याला एक्स ॲक्सिस वाय ॲक्सिसचा वापर करायचा आहे. व्हेरिएबल वापरायचे जे एक्स वाय आहेत. मग इथे काय मानूया आपण? वाय इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू एक्स मानूया. म्हणजे वर्क डनला काय व्हेरिएबल यूज करूया? वाय. आणि डिस्टन्स ट्रॅव्हल बाय द बॉडी एक्स. सुरुवात इथून करूया. लेट डिस्टन्स लिहून टाका. ट्रॅव्हल इज इक्वल टू एक्स. युनिट म्हणूया, कारण इथे कुठेही सेंटीमीटर, मीटर फोर्स असेल तर न्यूटन मेन्शन केलेलं नाही आहे. इथे कॉन्स्टंट फोर्स सांगितलं आहे ॲज 5 युनिट. म्हणजे त्यांना SI CGS घ्यायचं नाही आहे, युनिट म्हणूया फक्त. एक्स युनिट हे डिस्टन्स ट्रॅव्हल केलेलं. आणि W वाय काय घ्यायचं? वर्क डन. बघा हे लक्षात येते का? आणि मग त्यांनी सांगितल्याप्रमाणे वर्क डन फोर्स कॉन्स्टंट असताना डायरेक्टली प्रोपोर्शनल टू काय आहे तर डिस्टन्स ट्रॅव्हल. म्हणजेच वाय इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू एक्स आहे. देअरफॉर गिवन कंडिशन फ्रॉम, किंवा लिहायची गरज नाही, मी डायरेक्ट लिहितो. वर्क डन म्हणजेच गिवन दॅट. ठीक आहे, गिवन दॅट त्यांनी सांगितलं क्वेश्चनमध्ये की वर्क डन इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू डिस्टन्स आहे, म्हणजे वाय इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू एक्स आहे. आणि मग प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट असतो माहिती आहे आपल्याला. प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट म्हणजे काय? वाय इज इक्वल टू सी एक्स येणार. आणि क्लिअर आहे सी काय असणार कॉन्स्टंट तर फोर्स असणार आहे. कारण आपल्याला वर्क डनचा फॉर्म्युला माहिती आहे फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. फोर्स कॉन्स्टंट आहे म्हणून इथे सी वेअर सी इज इक्वल टू कॉन्स्टंट फोर्स. सी समजलं का बघा. आणि मग y इज इक्वल टू सी एक्स एक इक्वेशन आलं ज्याच्यामध्ये सी ची व्हॅल्यू त्यांनी काय सांगितले कॉन्स्टंट फोर्स किती अप्लाय केलेला आहे क्वेश्चन मध्ये
5 युनिट्स. कॉन्स्टंट फोर्स किती घेतलेला आहे 5 युनिट्स. देअरफॉर C इज इक्वल टू किती 5 युनिट्स. C इज इक्वल टू 5 युनिट्स. म्हणजेच आपलं इक्वेशन काय तयार झालं, y इज इक्वल टू 5x, जे आपल्याला पाहिजे होतं. आता इक्वेशन माहिती आहे, पुढचं काम तुम्हाला माहिती आहे काय करायचं असतं. x ची व्हॅल्यू घेऊया, y ची व्हॅल्यू घेऊया. ॲक्च्युली आता x ची व्हॅल्यू चालेल. हां, इथे गंमत काय आहे बघा, आपल्या ती मेथड चालणार नाही जी मेथड आतापर्यंत आपण अप्लाय करत होतो. कोणती, ज्या ठिकाणी x ची व्हॅल्यू 0 घ्यायचो आणि नंतर y ची व्हॅल्यू 0 घ्यायची. x ची व्हॅल्यू 0 घेतली तर काय येणार आहे, y इज इक्वल टू 0 येणार आहे. म्हणजेच ओरिजिन आला. ओरिजिन या ठिकाणी x 0 असतं का y 0 असतं, तर दोन्ही 0 असतात. x ची व्हॅल्यू 0 घेतली तर y ची व्हॅल्यू 0 येते. म्हणजे ओरिजिनमधून ही लाईन जाते. ओरिजिनमधून लाईन का जाते याचं कारण वेगळं. अजून एक आहे, या लाईनच्या इक्वेशनमध्ये x ची टर्म आहे, y ची टर्म आहे आणि कोणती टर्म नाही आहे, कॉन्स्टंट टर्म नाही आहे. +5 +7 +3 असं -1 -2 असं काहीतरी कॉन्स्टंट टर्म असती तर ती लाईन ओरिजिनमधून गेली नसती. लाईनचं इक्वेशन बघितल्याबरोबर तुम्हाला कळलं पाहिजे की ती लाईन कशामधून पास होते, ओरिजिनमधून. का तर x ची व्हॅल्यू 0 टाकली तर y ची व्हॅल्यू 0 येते, म्हणजेच ओरिजिन पॉईंट मिळतं. मग या केसमध्ये x ची व्हॅल्यू 0, y ची व्हॅल्यू 0च मिळणार आहे. ओरिजिन एक पॉईंट आला. दुसरा पॉईंट काढायसाठी x ची व्हॅल्यू तुमच्या आवडीने काही घेऊ शकता. x ची व्हॅल्यू 1 घेतली तर 5 × 1 y इज इक्वल टू 5 येणार आहे. चालेल. म्हणजेच 2 पॉईंट मी अशा पद्धतीनं घेतो, x 0 किंवा -1 0 आणि 1. तुम्ही जे स्कूलमध्ये ज्या मेथडनी सॉल्व करता त्या मेथडनी घेऊया. 3 पॉईंट घेऊया, x आणि y. x ची व्हॅल्यू -1 असेल तर 5 × -1 किती, -5. y -5 येतो आहे. x ची व्हॅल्यू 0 असेल तर y काय येतो, 0 येतं. आणि x ची व्हॅल्यू 1 असेल तर 5 × 1 y ची व्हॅल्यू काय येते, 5. म्हणजेच 3 पॉईंट आले. हा पहिला पॉईंट आहे -1 -5, दुसरा पॉईंट आहे 0 0, तिसरा पॉईंट आहे 1,5. मी याला ना ओरिजिन देतो, हा A देतो आणि हा B देतो. 3 पॉईंट खूप झाले. आपल्याला जो ग्राफ प्लॉट करायचा आहे त्याच्यासाठी. आणि मग ग्राफ काढल्यानंतर पुढचा अजून काहीतरी क्वेश्चन विचारलेला आहे. तो ग्राफवरून ॲक्युरेट तुम्हाला कधी देता येणार आहे आन्सर, जर तुमचा ग्राफ करेक्ट असेल तर. ग्राफ पेपर वापरा आणि मग पुढच्या प्रश्नांची उत्तरं कशी देता येतील बघूया. पहिली गोष्ट, ओरिजिनमधून जाणारी लाईन आहे त्यामुळं मग x ॲक्सिस y ॲक्सिस असं घेतलं तर चालेल. x कोऑर्डिनेट -5, y -5 +5 आहे. म्हणजेच वरती +5 आणि खाली -5 पर्यंत पोचता आलं पाहिजे आपल्याला. ओरिजिन बरोबर मध्ये घेतो आणि x कोऑर्डिनेट +1 आणि -1. मी इथे +1 घेतो आणि इकडे -1 घेतो. हा x डॅश आणि इथे y डॅश. आणि मग 1 2 3 1 2 3 4 आणि 5. 1 2 3 4 5. आणि निगेटिव्ह साईडला -1 -2 -3 -4 -5. -1 -2 -3 -4 -5 हे अशा पद्धतीनं येईल. आणि -1 5 0 0. पहिल्यांदा 0 0 ओरिजिन मला आवडतं म्हणून 0 0 ओरिजिन पॉईंट प्लॉट करूया. लाईन ग्राफ ज्या पॉईंटमधून जातो ती 3 पॉईंट आहेत. पहिला O0 0 आहे, इथे लिहितो मी O0 0. त्यानंतर दुसरा पॉईंट आहे 1,5. म्हणजे x कोऑर्डिनेट 1 आणि y कोऑर्डिनेट हा वरचा 5. म्हणजे हा 1 आणि 5 जोडणारा हा पॉईंट कोणता आहे, B घेऊया 1,5. आणि तिसरा पॉईंट कुठे आहे बघा, A -1,5. म्हणजे x कोऑर्डिनेट -1 आणि y कोऑर्डिनेट -5. हे असं छानपैकी ग्राफवरती जॉईन करा. -1 x ॲक्सिसवरती -1 व्हर्टिकल लाईन ड्रॉ करा. x ॲक्सिसला परपेंडिक्युलर म्हणजे y ला पॅरलल. आणि -5 मधून परपेंडिक्युलर लाईन y ॲक्सिसला आणि x ॲक्सिसला पॅरलल. आणि मग हा जो पॉईंट येईल तो काय, तर A -1 -5. 3 पॉईंट खूप झाले लाईन ड्रॉ करायसाठी. आणि मग छानपैकी अशी लाईन स्केलनी ड्रॉ करा जी तिन्ही पॉईंटमधून जाते. आणि तिन्ही पॉईंटमधून जात नसेल तर आपला काहीतरी खेळ चुकलेला आहे. आणि मग लाईनचं इक्वेशन लिहा, y इज इक्वल टू 5x. लाईनचं इक्वेशन काय, y इज इक्वल टू 5x.
लक्षात ठेवा y इज इक्वल टू 5x प्लस 1 असतं प्लस 3 असतं प्लस 7 कॉन्स्टंट टर्म यात एखादी असती तर लाईन ओरिजिनमधून गेली नसती. ह्याच्यामध्ये कॉन्स्टंट टर्म नाही आहे लाईनच्या इक्वेशनमध्ये. कोणकोणत्या टर्म आहेत तर एक्सची टर्म आहे आणि वायची टर्म आहे, फक्त 2 टर्म आहेत. त्या केसमध्ये लाईन कंपल्सरी ही ओरिजिनमधून जाते. ही ड्रॉ करायच्या अगोदर तुम्हाला माहीत पाहिजे. काही जणांचं डोकं फिरतं इथे. सरांनी सांगितलं x0 घ्यायचा आणि y0 घ्यायचा, 2 पॉईंट मिळतात. x0 घेतला की y0 येतं आहे, नंतर y0 घेतलं की x परत 0 येतं आहे, मग एकच पॉईंट मिळतो आहे, मग दुसरा कुठनं काढायचा, हे असलं काहीतरी प्रश्न पडतात. तर त्या केसमध्ये एक्सची व्हॅल्यू तुम्ही दुसरी कोणतीही +1 +2 +3 +4 घेऊ शकता. -1 -2 -3 -4 तुम्हाला आवडेल ते, पण हे जास्त लांब जाणार आहे त्यामुळं 1 ठीक आहे, -1 ठीक आहे. आणि मग ग्राफ झाला का बघा सगळ्यांचा. ग्राफ पेपरवरती ड्रॉ करा व्यवस्थित. आणि मग आपल्याला ग्राफ रीड करता येतो का हे शिकायचं आहे. ग्राफ वाचता येतो का, ग्राफ बघून सांगा. ऑल्सो रीड फ्रॉम द ग्राफ द वर्क डन वेन द डिस्टन्स. वर्क डन कुठल्या ॲक्सिसवर आहे सांगा. कुठल्या ॲक्सिसवर वर्क डन आहे आणि कुठल्या ॲक्सिसवर डिस्टन्स आहे. एक्स म्हणजे काय, डिस्टन्स ट्रॅव्हल, म्हणजे एक्स ॲक्सिसवरती 1 2 3 4 हे काय डिस्टन्स आहे. एक्स ॲक्सिसवरती एक्स इज इक्वल टू डिस्टन्स ट्रॅव्हल्ड. तुम्ही लिहायची गरज नाही, मी इथे समजण्यासाठी लिहितोय. एक्स ॲक्सिसवर ज्या व्हॅल्यू आहेत 0 आहे 1 2 3 4 -1 -2 -3 या व्हॅल्यू कशाच्या आहेत तर डिस्टन्सच्या आहेत. म्हणजे +1 युनिट आपण मीटरमध्ये घेतलं तर 1 मीटर 2 मीटर 3 मीटर डिस्टन्स झालं असेल, ट्रॅव्हल केलं असेल बॉडीने, तर त्यावेळेसचं वर्क डन आपल्याला या ग्राफवरून कळणार आहे. आणि मग हा ग्राफ तुमचा इथपर्यंत येत असेल तर आपल्या प्रश्नाचं उत्तर देता येणार नाही. कारण प्रश्नामध्ये सांगितलं डिस्टन्स 2 युनिट असताना, म्हणजे 1च्या पुढे 2 कुठे येतोय बघा. ग्राफ कुठे जोडला जातोय. हा असा वरती लांबपर्यंत ग्राफ गेला असेल तर 2 युनिट्सला वायची व्हॅल्यू किती येते, म्हणजे वर्क डन किती येत आहे. क्वेश्चन काय विचारलं बघा, वर्क डन विचारलंय ज्या ठिकाणी डिस्टन्स 2 युनिट असेल. म्हणजे एक्स कोऑर्डिनेट 2 वरून परपेंडिक्युलर लाईन ड्रॉ करा. एक्स ॲक्सिसला परपेंडिक्युलर म्हणजे वाय ॲक्सिसला पॅरलल अशी उभी लाईन, आणि ती कुठपर्यंत ड्रॉ करायची तर आपल्या ग्राफला आपल्या लाईनला कट झाली पाहिजे तिथपर्यंत ड्रॉ करा. आणि जिथे कट होईल तिथून परत हॉरिझॉन्टल लाईन ड्रॉ करा. कुठल्या ॲक्सिसला कट करणार ती वाय ॲक्सिसला. ज्या ठिकाणी वाय ॲक्सिसला कट करणार तेवढं वर्क डन असणार आहे. किती मिळालं वर्क डन, एक्सची व्हॅल्यू 2 असेल तर सगळ्यांचं 8 आलेलं आहे का बघा व्यवस्थित. ग्राफ चुकू नका, काहीतरी चुकल्यासारखं वाटतंय मला. तेवढा जागा आहे का वरती 10 युनिटपर्यंत जायला ग्राफ पेपरवर का नाही आहे कोणाकडे. सगळ्यांचा ग्राफ कितीपर्यंत गेलेत सगळे. 5 युनिट 6 युनिट 6 7 पर्यंत 10 पर्यंत जाता आलं पाहिजे की रे, त्याशिवाय याचं उत्तरच देता येणार नाही. मग तुम्हाला इथे डिस्टन्स कमी घ्यावं लागेल. 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 2 युनिट्स घ्यावं लागेल, म्हणजे इथे लहान पॉईंट येतील. हे मी कमीच घ्यायला पाहिलं होतं, कारण प्रश्न 2 युनिटला 10 येणार आहे. कारण काय बघा इथे लक्षात येते का. इक्वेशन काय आपलं y इज इक्वल टू 5x. एक्सची व्हॅल्यू 2 टाका. एक्स म्हणजे डिस्टन्स 2 असेल तर 5 × 2 किती 10. वायची व्हॅल्यू 10 म्हणजे वर्क डन 10 येणार आहे. म्हणजे तुम्हाला वाय ॲक्सिसवरती असं वरती छानपैकी 10 पर्यंत पोहोचता आलं पाहिजे होतं. आणि तेवढी जागा नाही आहे, तर मग आपल्याला इथे डिस्टन्स जे आहे 2 4 6 8 10 असं घ्यावं लागेल, तर आपल्याला याचं उत्तर देता येईल. म्हणजेच फर्स्ट क्वेश्चनचा आन्सर काय तर डिस्टन्स वेन ट्रॅव्हल is 2 units, then work done is equal to
10 युनिट्स. ॲक्च्युली हे आपण काय केलं तर इथे ग्राफवरून सांगत नाही आहे, कारण माझं पण 10 पर्यंत पोचत नाही आणि तुम्ही पण पोचत नाही आहे. तर त्या केसमध्ये तुम्हाला काय करावं लागेल, इथे 1 2 3 4 5 घेण्यापेक्षा 2 4 6 8 10 असं घ्यावं लागेल. आणि तुमचा पॉईंट पहिला कुठे येणार आहे, एक्सची व्हॅल्यू 1 असेल तर वाय 5 येत आहे. 4 आणि 6च्या मध्ये 5 म्हणजे हा पॉईंट असणार आहे आणि इथे 1 असणार आहे. त्या केसमध्ये 1ला 5. थोडासा ग्राफ असा चेंज होईल बघा. तुमची इच्छा असेल तर लगेच करेक्शन करू शकता. ह्याच्यामध्ये -2 -4 -6 -8 -10 असेल आणि मग -5 इथे असेल साधारण आणि इथे -1 आणि इथे -2 असेल मग. आणि मग हा पॉईंट आहे ए काय -1 -5 आणि हा बी आहे +1 +5 हा झाला. आणि मग किती 1 2 युनिटवरती इथे 10ला इंटरसेक्ट झाला पाहिजे बघा. हे झालं दुसऱ्या पहिल्याचा आन्सर. ज्या ठिकाणी डिस्टन्स 2 युनिट्स आहे म्हणजे एक्सची व्हॅल्यू 2 वरून परपेंडिक्युलर लाईन ड्रॉ करा. एक्स ॲक्सिसला परपेंडिक्युलर म्हणजेच वायला पॅरलल आणि ती ज्या ठिकाणी लाईनला कट करते म्हणजे ग्राफला कट करते तो पॉईंट मार्क करा आणि तिथून पॅरलल लाईन एक्स ॲक्सिसला पॅरलल म्हणजे वाय ॲक्सिसला परपेंडिक्युलर ड्रॉ करा. जिथे कट करते तेवढं वर्क डन, एवढं डिस्टन्स 2 युनिट डिस्टन्स ट्रॅव्हल केलेलं असताना वर्क डन किती होणार आहे 10 युनिट. 1 युनिट डिस्टन्स ट्रॅव्हल केलेलं असताना वर्क डन किती झालं 5 युनिट्स. हे कळलं पाहिजे. आणि मग शेवटचं सेकंड क्वेश्चन काय विचारलं आहे, 0 युनिट डिस्टन्स ट्रॅव्हल केलेलं असताना वर्क डन काय असेल. 0 युनिट म्हणजे इथे ओरिजिनला 0 असताना वायची व्हॅल्यू किती आहे, एक्स 0 असताना वाय पण 0च आहे. म्हणजे सेकंडचा आन्सर द्यायचा असेल वेन डिस्टन्स ट्रॅव्हल इज इक्वल टू 0 युनिट देन वर्क डन इज इक्वल ऑल्सो 0. आणि मग एक क्रॉस चेक करायचं असेल तर कसं करणार, तर आपल्याकडे इक्वेशन आहे वाय इज इक्वल टू 5x. एक्सची व्हॅल्यू 0 टाका म्हणजे डिस्टन्स 0, 5 × 0 काय येणार आहे 0 येणार आहे. म्हणजे ग्राफवरून पण सांगायचं आहे पण त्याच्या अगोदर आपल्याला अल्जेब्रा पण इथे करता येईल, कॅल्क्युलेशन पण करता येईल. इक्वेशन तयार आहे आपल्याकडे क्रॉस चेक करण्यासाठी. देअरफॉर when distance is equal to 0 units therefore work done is equal to 0 units.